एकीकडे मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू असताना आता लक्ष वेधलं गेलंय ते पवार काका पुतण्याच्या जवळीकतेनं। शनिवारपासून शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा आहे। अशातच आज पुण्याच्या साखर संकुलाच्या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले होते। महत्त्वाचं म्हणजे बैठक झाल्यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या काही मोजक्या अधिकाऱ्यांसह काका पुतण्याची वेगळी बैठक पार पडली। साखर संकुलात तब्बल 2.5 तास काका पुतणे एकमेकांच्या शेजारी असल्याचं दिसून आलंय। एकीकडे ठाकरेंच्या घरात युतीची चाहूल लागल्याची चर्चा असताना पवार काका पुतणे देखील एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत का याची चर्चा राज्याच्या राजकारणात आता जोर धरू लागली आहे। दरम्यान परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचं अजित पवार म्हणाले। शरद पवार संस्थाध्यक्ष आणि मी ट्रस्टी असल्यानं बैठकीला यावं लागतं असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे। पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो। राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल, राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल, राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत, खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे, ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे गेलं पाहिजे। ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना। त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं। महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या मीटिंगला मी तरी हजर राहील। शरद पवार आणि अजित पवारांच्या झालेल्या या बैठकीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। ते एकत्र आलेलेच आहेत, ते एकत्र आलेलेच आहेत ना। आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काय आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार। आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही, आमच्याकडे विद्याप्रतिष्ठान नाही एकत्र यायला, आमच्याकडे काहीच नाही आहे की एकत्र आलो या कारणासाठी। आणि आम्ही एका बंद खोलीआड बसलो, जयंतराव बसले, अजितदादा बसले, पवार साहेब आले, असं आमच्याकडे नाही आहे। आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगितलं सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे। मी तर शिवसेनेत होतो 25-27 वर्ष काय, म्हणून मला आनंद आहे एकत्र आले तर, आणि इथे पण 30-1 वर्ष होतो म्हणून एकत्र आले तर आनंदच आहे आम्हाला। ते एकत्र येतील। ते शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येणं त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये। कुटुंब म्हणून नाही, राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाहीये त्यांचं। ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।